मित्रांनो, रेल्वे ट्रॅकची तर माहिती आपण देतच आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही साईडला जवळपास शेती आहे आणि या शेतीसाठी जी लागणारी जी वीज आहे ती या साईडहून या साईडला कधी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडं, पश्चिमेकडून पूर्वेकडं ही वीज इकडच्या तिकडं गेलेली आहे पूर्ण, म्हणजे वर्धा ते नांदेडपर्यंत. परंतु मित्रांनो, आपण आता बघता की आम्ही जवळपास हे 2 वर्षापासून बघत आहे इथं. आता हे बागा बघता तो जवळपास तो मोठी लाईन आहे इथं, की ते मोठी लाईन असल्यामुळं ती अगोदरीचे खंबे छोटे होते, परंतु त्यांनी पूर्ण ते नवीन खंबे बसून ती जी हाईट आहे एकदम ती वर केलेली आहे. आणि याच पद्धतीनं जे समजा शेतकऱ्याचे जे छोटे जे लाईन गेलेले आहेत, सर इकडे दाखवा, जी छोटी लाईन गेलेली आहे ना, म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विजेसाठी, तर वीज त्यांनी अंडरग्राऊंड केलेली आहे. समोर तिथं तुम्हाला दिसू शकते की त्यांनी जे केबल असा जो आहे वरून आलेला, हे सर्व केबल आता हे जे आम्ही इथं जे आहे की जवळपास हे 30 फूट खाली आहे, 30 ते 40 फूट जमिनीपासून, याच्यासुद्धा खालून ही जे लाईन गेलेली आहे तर ती अंडरग्राऊंड गेलेली आहे अशी, आणि ती जवळपास त्या लाईनला 100 वर्षसुद्धा काही होणार नाही. म्हणजे भविष्यात जो विजेचा अडथळा येणार आहे शेतकऱ्याचा, याचीसुद्धा या प्रकल्पाने काळजी घेतलेली आहे. आणि हा प्रकल्प अशाच पद्धतीने आमच्या विभागाचा शेतकरी असो, आमचे विद्यार्थी असो, व्यापारी असो की सामान्य नागरिक असो, या सर्वांचा सर्वांगीण विकास हा होईल. आणि आपण रेल्वे जी आहे ती फक्त आपल्याला प्रवासापुरतीच मर्यादित न राहता आपल्या भागामध्ये पूर्ण उद्योगधंदे आणि पूर्ण नवीन जे इन्व्हेस्टमेंट आहे ती येईल. आणि जो मागासलेपणाचा जो आपला थोडा भाग आहे, म्हणजे याच्या कृषी क्षेत्रामध्ये की जे आपले पारंपरिक जे पिकं आहेत, की आपले कापूस आणि सोयाबीन, तर या व्यतिरिक्त च्यापर्यंत जे कारखाने येईल, त्याच्यात जो कच्चा माल लागेल ते आपले शेतकरी उत्पादित करतील आणि आपली जे आर्थिक सबलीकरण शेतकरी वर्ग करेल, हीच आम्हाला या रेल्वेच्या माध्यमातून अपेक्षा. धन्यवाद.